मला वाटतं जसं आम्ही सांगितलं पहिलं, अनेक विषय आहेत. एकाच आठवड्याचं आत्ता अधिवेशन यांनी लावलेलं आहे. एवढ्या छोट्या अधिवेशनात अनेक विषय आहेत. भ्रष्टाचाराचे विषय आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विषय आहे, तपोवनचा विषय आहे, इकडच्या अजनीवनचा विषय आहे. मला वाटतं ह्या सगळ्या विषयांवर कशा आम्ही हाऊसमध्ये मांडू शकू ह्याच्यावर आमची चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मातरमवर बोलताना असं म्हटले की काँग्रेसनं नेहमी मुस्लिम लीग समोर गुडघे टेकलेले आहेत. मला वाटतं अशा पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं बोलणं हे कितपत योग्य हे देशाने ठरवावं, त्यांच्या पक्षाने ठरवावं. पण एक महत्त्वाचं आहे, भाजपकडून हे स्पष्टीकरण अजूनही आलं नाही आहे की राज्यसभेमध्ये जय हिंद आणि वंदे मातरम बोलण्यावर जी बंदी घातली होती ती आत्ता भाजपच्या काळात घातली होती. आत्ता त्यांच्या रूल बुकमध्ये आलेलं आहे. तर त्याच्यावर भाजप माफी मागणार आहे का? ज्यांनी हे छापलं असेल त्यांचं सस्पेन्शन करणार आहे का? हे त्यांनी सांगावं पहिलं. म्हणजे एका बाजूला तुम्ही वंदे मातरम आणि जय हिंदचा राजकीय वापर करता, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्याच पार्लमेंटमध्ये बंदी टाकता. ही दुटप्पी भूमिका कशाला करता तुम्ही? आणि जे आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत आज त्याच देशामध्ये आपण पाहतोय बेरोजगारी वाढत चाललेली आहे. प्रत्येक शहर ह्याचा विनाश होत चाललेला आहे. जे पर्यावरण आहे ते तुम्ही संपत चाललेलं आहात. रुपया 90ला आत्ता पोचलेला आहे. आणि हे सगळं करत असताना भाजपकडून आम्ही देशभक्तीचे धडे घ्यायचे. देशभक्ती खरी ही देशाचा विकास, शाश्वत विकास ही देशभक्ती असेल. नंदुरबारमध्ये एक भयान वास्तव समोर येत आहे. ज्या गरोदर बाळंतपण महिलांचं केलं जात आहे ते ब्लेड किंवा बाणाच्या माध्यमातून केलं जात आहे. राज्य सरकारची सुरक्षा मातृत्व ही योजना ही अशा दुर्गम भागांमध्ये पोहोचलेली नाही आहे आणि या योजनेवरती 1.5 वर्षात नाही, हा भयानक विषय आहेच आणि ह्याच्यावर उद्या सखोल चर्चा होईल. ह्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून देखील आम्ही आवाज उठवू. पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकार म्हणून त्यांचं काही कर्तव्याचं पालन आहे की नाही हा एक प्रश्न पडतोच. आणि मग आता आपण पाहतोय किती 75,000 कोटीची सप्लिमेंटरी आलेत, पुरवणी मागण्या आल्यात. एवढं कधीही या राज्याच्या इतिहासात आलं नव्हतं. म्हणजे राज्य बुडवायचंच हे भाजपने ठरवलेलं आहे. सराव परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का उच्च जात कोणती, असा थेट प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात. आता भाजपचं सरकार अजून काय होणार? सायनमधील विश्व हिंदू परिषदेला जागा जी आहे ते नगर विकास विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी विविध कामं जी आहेत ते विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केले जाणार आहेत. यावरती तुमची काय? नाही, पहिल्याच्यात अनियमितता काही आहे का बघूया. लव जिहाद संदर्भात कायदा व्हायला पाहिजे का? मला वाटतं पहिलं म्हणजे आज आपण पाहतो जे कायदे आहेत त्याचं पालन होतंय का? आपण या देशातले कायद्यांचं पालन होत नाही. एका बाजूला भाजपचंच सरकार केंद्रातलं जय हिंद आणि वंदे मातरमवर बंदी टाकते राज्यसभेत बोलण्यापासून. मग बाकीचे विषय कशाला निवडणुकीच्या पुरता आणता तुम्ही? आणि प्रकरणामध्ये पाच पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार कुठे बॅकफुटला गेलं असं वाटतं. बघा, सरकार बॅकफुटवर जात नाही कारण सरकार निर्लज्ज आहे. सरकार दिवसा ढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टरमधून कुठचं आनंदाच्या शिदाचं वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे. पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही. सोयाबीन जे ते दक्षिण आफ्रिकेमधून आयात केलंय तेव्हा आपल्याकडचं जे सोयाबीन आहे त्याला किमान हमीभाव मिळणं देखील यामुळे कठीण झालं. तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मला तुम्ही सांगा, सोयाबीन असेल, कापूस असेल, मध्ये टोमॅटोचा आपण पाहत होतो, कांद्याचा पाहत होतो, ह्या राज्यातल्या कुठच्या शेतकऱ्याला ह्या सरकारकडून न्याय मिळालेला आहे? नुसतं कुठेतरी मंत्री अडचणीत आले की बोलायचं की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का? ह्यांच्या म्हणजे जे मंत्र्यांच्या शेती आहेत तिथे जायला हेलिकॉप्टर मिळतात, पण शेतकऱ्याला काही भाव मिळत नाही. आता नाही, एक महत्वाचं आहे की जी यांनी ऑफर दिलेली आहे त्यांनी नक्की सांगावं ते नेमकं कुठच्या पक्षात आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये कुठच्या पक्षात जाणार हे त्यांनी सांगावं. आता तुम्ही उद्यापासून बघा, आम्ही वोट चोरी तर पकडली आहे, त्याच्यावर काम करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.